न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। भरधाव वाहनाची दुचाकीला धडक, भीषण अपघातात बाप लेकीचा मृत्यू। नातेवाईकांना भेटून येताना दुचाकी साधण्यात वाहनानं दिलेल्या धडकेत वडील आणि 15 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला। रामू कुरणे वय वर्ष 55 व मुलगी जानवी रामू कुरणे वय वर्ष 15 या दोघांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला। हा अपघात शनिवार दिनांक 22 रोजी रात्री 7:30 वाजताच्या सुमारास कर्नाटकातील अनंतपूर ते डफळापूर मार्गावरील सीमेवर घडला। बापलेकीच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरावर शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार रामू कुरणे हे मुलगी जानवीसह नातेवाईकांकडे शनिवार दिनांक 22 रोजी दुचाकीवरून गेले होते। नातेवाईकांना भेटल्यानंतर सायंकाळी अनंतपूर ते डफळापूर मार्गे जतकडे येत होते। सायंकाळी 7:30च्या सुमारास कर्नाटकातील अनंतपूर हद्दीत अज्ञात वाहनानं कुरणे यांच्या दुचाकीला धडक दिली। धडकेनंतर वाहन चालकानं तिथून पळ काढला। धडकेत रामू कुरणे व मुलगी जानवी हे दोघेही गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला। त्यानंतर या दोघांना अथणीच्या शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले। शवविच्छेदनानंतर रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह मेंढीगिरी गावी आणण्यात आला। सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। या अपघाताची नोंद अथणी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। रामू कुरणे हे फोटोग्राफर म्हणून काम करत होते। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।